कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी, भीषण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत। एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निखळलंय तर सुदैवानं 50 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। अमरावतीहून नागपूरला जात होती एसटी बस। माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही। नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेमधील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण। प्रमुख नेते लवकरच कोकणात जाणार। संजय राऊतांची माहिती। तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत आज राजापूरमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनमध्ये बैठक। हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिले नाही। काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर। नेमकं कुणाविरोधात लढायचं हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं। पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्त्वाचं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला। फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या। शहा सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेत प्रवेश करतील। राऊतांचं आव्हान तर राऊतांनी बांगलादेश हातात द्यावा। शिरसाडांचं मिश्किल उत्तर। आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, पण खोटं बोलून, ओळख लपवून आणि फसवणूक करून लग्न करण्याची प्रवृत्ती चुकीची। राज्य सरकार योग्य पावलं उचलेल। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। आमदार संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा संतापले। बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागरांनी भेट घेतली। अजितदादांची माहिती। कृषी क्षेत्रामधील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख। सोयाबीन, कापूस, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या। धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र। गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाहीत। राजकारणे कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही। सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर येथील आणि केजमध्ये बँक खातं। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन याची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार। सूत्रांची माहिती। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा। क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरने हात जोडून मागितली माफी। मराठी तरुणाला हिंदी, गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती। अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास गावाजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटलाय। हजारो लिटर टँकर रस्त्यावर डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कोकाटेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन। मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।